एक गोष्ट अशी आहे की चौकशीच्या प्रक्रियेचा हा भाग आहे आणि त्याच्यामुळे शेवटी ती प्रक्रिया पूर्ण करायला लागते आणि माझी खात्री आहे की वैभव नाईक याच्यामधून सही सलामत बाहेर पडतील आणि ते माझे त्यांचे जवळचे संबंध आहेत. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलेले आहेत, चांगले व्यावसायिक आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडून असं काय झालं असेल असं मला वाटत नाही. एक गोष्ट अशी आहे की एखाद्या स्टेटमेंटवरून एखादं आंदोलन उभं राहावं अशी परिस्थिती नाही आहे. शेवटी झालेल्या स्टेटमेंटचा वापर करून हे केलं जातं आहे. हे कितपत योग्य आहे ह्याच्यावर कॉमेंट देण्याएवढा मी मोठा नाही. भारताची जनता याच्यावर विचार करेल. शेवटी अतिशय चांगलं असं प्रशासन आदरणीय मोदी साहेबांनी या देशाला दिलेलं आहे आणि आपली 10-15 वर्षापूर्वी कशी स्थिती होती, आपण परदेशात गेल्यानंतर आपल्याकडे कुठल्या नजरेने बघितलं जातं आणि आपल्याकडे आज किती आदराने बघितलं जातं. जे लोक परदेशामध्ये प्रवास करतात, दुसऱ्या देशांना भेटी देतात, त्यांनाच हा फरक जाणवू शकतो. अगदी प्रत्येक आपल्याकडे किती एअरपोर्ट होते, आज किती आहेत, किती मेडिकल कॉलेजेस होती, आज किती आहेत, या सगळ्याचं आपण शेवटी तुलना केली पाहिजे. आणि जी प्रगती गेल्या 40 वर्षामध्ये होऊ शकली नव्हती ती त्यांनी 10 वर्षामध्ये करून दाखवलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे त्याचं कौतुक झालं पाहिजे असं मला वाटतं. निश्चितपणे मिळालं पाहिजे कारण तिथं जास्तीत जास्त आमदार हे आमच्या शिवसेनेचे आहेत आणि केवळ वादामुळे इथलं पालकमंत्रीपद हे स्थगित राहिलेलं आहे. ते लवकरात लवकर भरत शेटना मिळावं अशी माझी सुद्धा इच्छा आहे. मला ज्यावेळेला संधी मिळेल त्याला मी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर हा विषय घालेन. थँक्यू.